विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 5 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून दिला आणि 6वा क्वेश्चन होमवर्कला दिलेला होता. तो मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितला. आता पुढचा क्वेश्चन 7th नंबरचा तो आपण आज कंप्लीट करून घेऊ. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. Journalize the following transactions in the books of गजानन for the month of May 2019. ही तारीख दिली आपल्याला, ह्या महिन्याचं अकाउंटिंग करायचं आहे. आता आपण क्वेश्चन बघू. 3 तारीख दिलेली आहे स्टार्टिंगला आपल्याला. परचेस गुड्स फॉर ₹90,000 अँड अमाऊंट पेड बाय बँक डायरेक्टली. आपण माल खरेदी केला आणि अमाऊंट कशी पेड केली आपण? डायरेक्ट बँकेमार्फत. जेव्हा माल खरेदी केला असेल तेव्हा आपण अकाउंट घेत असतो परचेस आणि सेकंड अकाउंट आपल्याला बँक. हे 2 अकाउंट आपल्याला मिळाले. त्यापैकी परचेस अकाउंटला आपण नियम लावतो नॉमिनल अकाउंटचा. त्यात डेबिट ऑल एक्सपेन्सेस, सर्व एक्सपेन्सेसला आपण डेबिट करतो आणि परचेस आपला एक्सपेन्सेस असल्यामुळे परचेसला आपण डेबिट केलं. बँकेला नियम लागेल पर्सनल अकाउंटचा, बँक गिवर आहे म्हणून बँकेला क्रेडिट. सिंपल ट्रान्झॅक्शन आहेत. नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू सतीश ऑन क्रेडिट. आपण सतीशला उधारीवर माल विकला. 2 अकाउंट येतील, सेल्स आणि सतीश. त्यापैकी सेल्स आपलं इन्कम, त्याला क्रेडिट. सतीश रिसिव्हर आहे, सतीशला डेबिट. इथे सतीशचं नाव आलेलं आहे, कॅश शब्द कुठेच नाही आहे, म्हणजे माल आपण त्याला उधार विकला. पेड फॉर पोस्टेज. आता बघा, पेड म्हणजे आपण दिले. फॉर पोस्टेज, पोस्टेजसाठी दिले. सॉरी, म्हणजे पोस्टेज हा आपला इथे झाला खर्च. याला नियम लागेल नॉमिनल अकाउंटचा आणि खर्च आहे म्हणून त्याला डेबिट. पेड म्हटलेलं आहे, आपण देऊन टाकलेत पैसे, पैसे आपल्याकडून गेले म्हणजे सेकंड अकाउंट आपल्याला घ्यावं लागेल कॅश अकाउंट. कॅश अकाउंटला नियम लागेल रिअल अकाउंटचा आणि कॅश गोज आउट म्हणून त्याला होऊन जाईल क्रेडिट. पोस्टेज क्लिअर झालं. आता घेऊ आपण पुढे 12. पेड फॉर वेजेस. सेम ट्रान्झॅक्शन आहे, फक्त पोस्टेजच्या ठिकाणी वेजेस आलेला आहे. वेजेस म्हणजे मजुरी. आपण मजुरी पेड केली. 2 अकाउंट येतील, एक वेजेस आणि एक कॅश. त्यापैकी वेजेसला नियम लागेल नॉमिनल अकाउंटचा, एक्सपेन्सेस म्हणून डेबिट आणि 15,000 रुपये कॅश पेड केली. रिअल अकाउंटचा नियम लागेल कॅश गोज आउट आहे, क्रेडिट होऊन जाईल. नेक्स्ट, रिसिव्ड चेक. चेक मिळालेला आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी बँकेचं अकाउंट घेऊ, बँकेचं नाव घेऊ. ऑफ ₹30,000 फ्रॉम सतीश. कोणाकडनं मिळाला? सतीशकडून. मग 2 अकाउंट येतील, एक चेक म्हणजे बँक. चेकच्या ठिकाणी आपण कोणतं नाव घेतो? बँक. आणि सतीशला दुसरा अकाउंट सतीशचा येईल. 2 अकाउंट सापडले, चेक आणि सतीश. चेकच्या ठिकाणी आपण नाव घेतो बँक. दोघांसाठी नियम लागेल पर्सनल अकाउंटचा. आता याच्यातून कोण रिसिव्हर आणि कोण गिव्हर? कारण पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे रिसिव्ड म्हटलं आहे म्हणजे बँकेत पैसे जमा होत आहे, आपली बँक रिसिव्हर आहे, तर सतीश इथे होऊन जाईल गिव्हर. सतीश देतोय, त्याला क्रेडिट होईल. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन म्हणून डेबिट कोणाला होईल, क्रेडिट कोणाला होईल, सर्व मी क्लिअर करून देतोय. फक्त एंट्रीज करायचं काम बाकी राहील. 21. रिसिव्ड डिव्हिडंड. रिसिव्ड म्हणजे मिळाले, म्हणजे काय मिळाले असतील? पैसे. कशाबद्दल मिळाले? डिव्हिडंडबद्दल. मग डिव्हिडंड हे तुमचं इन्कम झालं. नॉमिनलचा नियम लागेल क्रेडिटला घेणार. पण आता लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला समजवलं अगोदर की डिव्हिडंड जेव्हा एखादी कंपनी आपल्याला पेड करते तेव्हा ते डिव्हिडंड कंपनी आपल्याला कॅश स्वरूपात देत नाही, रोख देत नाही. जरी आपण त्या कंपनीमध्ये पोचून पण गेलो तरी पण ती कंपनी आपल्याला हे पैसे रोख देत नाही डिव्हिडंडचे, ते आपल्या अकाउंटलाच जमा करेल. म्हणून इथे कॅशच्या ठिकाणी आपल्याला अकाउंट घ्यायचं असतं बँक. तो दुसरा अकाउंट सापडेल बँक, त्याला लागेल नियम पर्सनल अकाउंटचा. आता डिव्हिडंड इन्कम आहे, मिळालं आहे आपल्याला, तर आपली बँक रिसिव्हर होऊन जाईल, बँकेला होऊन जाईल डेबिट. बँक कावर घेतलं आहे? लक्षात घ्या, जेव्हा कंपनी डिव्हिडंड पेड करते तर डिव्हिडंड हे तुम्हाला कंपनी कधीच रोख स्वरूपात देत नाही, तर ते नेहमी बँकेमार्फतच ट्रान्सफर करेल. इथे कुठे कॅश शब्द दिलेला नाही आहे, तर आपण कॅश शब्द घेतो मिळाल्यानंतर. पण इथे डिव्हिडंड हा फक्त बँकेमार्फत ट्रान्सफर होतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून आपण इथे बँक अकाउंट घेतलं.
परचेस लॅपटॉप ऑफ ₹40,000 अँड पेड बाय चेक. आपण लॅपटॉप खरेदी केलं, पहिला अकाउंट सापडेल लॅपटॉप, चेकने खरेदी केलं म्हणजे दुसरा अकाउंट सापडेल बँक. लॅपटॉपला नियम लागेल रिअल अकाउंटचा, चेकला नियम लागेल म्हणजे बँकेला नियम लागेल पर्सनल अकाउंटचा. लॅपटॉप कम्स इन की गोज आउट, खरेदी करतोय म्हणून कम्स इन, तर बँक गिवर म्हणून बँकेला क्रेडिट. सिंपल ट्रान्झॅक्शन. डिपॉझिट कॅश ₹10,000 इन स्टेट बँक ऑफ इंडिया. आपण पैसे जमा केले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. दोन अकाउंट कॅश आणि बँक. कॅश करता नियम येईल रिअल अकाउंटचा, बँकेकरता नियम लागेल पर्सनल अकाउंटचा. आपण पैसे बँकेत जमा करतोय, कॅश गोज आउट आहे क्रेडिट होईल. बँकेत जमा करतोय, बँक रिसिव्हर आहे बँकेला डेबिट होईल. लास्ट ट्रान्झॅक्शन. परचेस गुड्स फॉर ₹40,000. आपण माल खरेदी केला, पहिला अकाउंट सापडेल परचेस, त्याला नियम लागेल नॉमिनलचा, एक्सपेन्सेस म्हणून त्याला डेबिट. अँड पेड बाय RTGS. अमाऊंट कशी पेड केली आपण RTGS, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. याचा अर्थ काय होतो की आपण हे पेमेंट बँकेमार्फत केलेलं आहे. RTGS ही सुविधा आपल्याला बँकेमार्फत मिळते, म्हणजे आपण अकाउंट कोणतं घेणार इथे बँक अकाउंट. आपण माल खरेदी केल्यावर आपली बँक पैसे देईल, तर आपली बँक कोण झाली इथे गिवर, म्हणून आपल्या बँकेला आपण करणार क्रेडिट. आणि इथे हे तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण संपले. आता फक्त यांची आपल्याला एंट्रीज करून घ्यायच्या आहेत. एंट्रीजसाठी आता जेव्हा मी आन्सर सॉल्व करायला सुरुवात करेल तेव्हा मी पूर्ण आखून ठेवेल. तुम्ही इथे क्वेश्चन पण लिहून घ्यायचं आहे आणि याचा आन्सर पण लिहायचं आहे. इथपर्यंत तुम्ही क्वेश्चन अगोदर लिहून घ्या, मग आता आपण आन्सर लगेच सॉल्व करू. ओके. तर बघा मित्रांनो, मी आन्सर करता कॉलम्स ड्रॉ करून ठेवले आहेत. सेम तुम्ही असं आखायचं आहे. वरती इन द बुक्स ऑफ गजानन, खालच्या वेळेस जर्नल एंट्री, डेट, पर्टिक्युलर, LF म्हणजे लेजर फोलिओ, पेज नंबरचा हा कॉलम असतो. आपण एंट्रीज करताना कधी पेज नंबर आपल्यासाठी येत नाही, पण फॉर्मॅट आहे म्हणून टाकावं लागतं, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. तर बघा आता एंट्रीज करणार आपण. पूर्ण क्वेश्चन जो आहे आपला 7th नंबरचा पूर्ण क्वेश्चन तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे, फक्त एंट्रीज आपल्या करण्याच्या बाकी आहेत. तर आपण अगोदर इथे मंथ घेऊ मे 2019. 3 तारीख तुम्हाला दिली पहिली. आता काय म्हटलं होतं 3 तारखेला, क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय बघा. परचेस गुड्स फॉर ₹90,000. माल खरेदी केला आहे 90,000 रुपयांचा, तर पहिलं अकाउंट आहे परचेस. परचेसला आपण नेहमी डेबिट करणार, तर इथे आपण घेतलं परचेस अकाउंटला डेबिट, परचेस अकाउंट डेबिट. पुढे काय म्हटलं आहे, अँड अमाऊंट पेड बाय बँक डायरेक्टली. आणि आपण पैसे कसे पेड केले, डायरेक्टली बँकेमार्फत पेड केले, तर बँक पैसे देईल. आता आपण जर कोणाकडनं माल खरेदी केला आहे तर आपण त्यांना पेमेंट करताना आपली बँक पैसे देते, तर आपली बँक इथे गिवर आहे. मग बँक जर गिवर आहे तर बँकेला क्रेडिट करून टाका टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे 90,000. नॅरेशनमध्ये being goods purchase बाय बँक, बँकेमार्फत खरेदी केलं. हे ट्रान्झॅक्शन आपलं कंप्लीट झालं. 7 तारखेला म्हटलं आपल्याला सोल्ड गुड्स टू सतीश ऑन क्रेडिट. आपण सतीशला उधारीवर माल विकलेला आहे नेक्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये. तर उधारीवर जेव्हा माल विकतो तेव्हा 2 अकाउंट येतील, सेल्स आणि ज्याला विकलं त्याचं एक नाव. तर बघा इथे आपण माल विकला सतीशला, सतीश रिसिव्हर आहे म्हणून इथे सतीशला होऊन जाईल डेबिट. तर बघा एंट्रीमध्ये सतीश अकाउंट डेबिट. माल विकतोय म्हणून सेल्सला क्रेडिट. सतीश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट येईल 30,000. नॅरेशनमध्ये being goods sold on क्रेडिट. म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण एंट्रीज जे आपल्याला करायचे आहेत त्या सर्व तुम्हाला मी क्वेश्चन समजून देतानाच डेबिट कोणाला होईल क्रेडिट कोणाला होईल हे क्लिअर करून दिलेलं आहे. फक्त एंट्रीज आपल्याला लिहायच्या बाकी आहेत. 9 तारखेला आपण पोस्टेज पेड केलेलं आहे 10,000. मग खर्च आहे पोस्टेज, खर्चाला नेहमी डेबिट करतो.
मग पोस्टेज अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 10,000, डेबिटला अमाऊंट घेतली आपण 10,000 टू कॅश अकाउंट, कॅश पेड करणार टू कॅश अकाउंट 10,000. नॅरेशनमध्ये बिंग पोस्टेज एक्सपेन्सेस पेड, पोस्टेज आपण पेड केलं. नऊ तारखेनंतर आहे 12 तारीख. 12 तारखेला पेड फॉर वेजेस म्हटलेलं आहे. बघा क्वेश्चन समोर दिसतोय. 12 तारखेला पेड फॉर वेजेस ₹15,000, मजुरीसाठी 15,000 रुपये दिले. एंट्री विल वेजेस अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. नॅरेशनमध्ये बिंग वेजेस पेड आणि ही पण एंट्री कंप्लीट. तारीख 12 पूर्ण कंप्लीट केली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन तारीख आहे 15. रिसिव्ड चेक ऑफ ₹30,000 फ्रॉम सतीश. फक्त सतीशकडनं चेक मिळाला असं म्हटलेलं आहे. सतीशकडनं फक्त आपल्याला चेक मिळाला आहे, आपण दिलं काहीच नाही आहे. फक्त चेक मिळाल्यानंतर तर चेक कशाबद्दल मिळाला, तर याच्या अगोदर सतीशला आपण कधीतरी माल विकलेला असेल आणि त्याच्याकडे हे पैसे 30,000 बाकी असतील, त्याबद्दल त्याने आपल्याला चेक दिला. चेक दिल्यावर बँकेचा बॅलन्स वाढेल, तर बँक रिसिव्हर होईल, म्हणून बँकेला डेबिट, तर सतीश गिवर आहे, सतीशला क्रेडिट. अमाऊंट आहे 30,000. नॅरेशनमध्ये बिंग चेक रिसिव्ड. तारीख 15 पण कंप्लीट केली. 21 तारीख बघू आता. 21 तारखेला म्हटलेलं आहे रिसिव्ड डिव्हिडंड ₹5,000. डिव्हिडंड मिळालं म्हणजे आपल्याला ते पैसे बँकेतच जमा होतात. इथे बँक रिसिव्हर होईल, बँकेला डेबिट, तर डिव्हिडंडला क्रेडिट. बँक अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट 5,000. आता मित्रांनो नॅरेशनचं जे आहे, माझ्याकडे जागा थोडीशी कमी आहे, मी नॅरेशन लिहित नाही. तुम्ही मात्र नॅरेशन सोडायचं नाही. नॅरेशनला मार्क्स असतात. नॅरेशन तुम्ही लिहायचं आहे. नॅरेशन इथे बिंग डिव्हिडंड रिसिव्ड. सिम्पल आहे बट लिहावं लागेल. बिंग डिव्हिडंड रिसिव्ड किंवा रिसिव्ड डिव्हिडंड. नेक्स्ट 25 परचेस लॅपटॉप ऑफ ₹40,000 अँड पेड बाय चेक. आपण लॅपटॉप खरेदी केलं, लॅपटॉप कम्स इन आहे, लॅपटॉपला डेबिट करू. लॅपटॉप अकाउंट डेबिट टू चेकने खरेदी केलं म्हणजे आपण पेमेंट करणार बँकेमार्फत, बँक होऊन जाईल गिवर. अमाऊंट 40,000. नॅरेशनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला बिंग परचेस लॅपटॉप बाय बँक किंवा बाय चेक, कसंही लिहिलं तरी चालेल. नॅरेशन मी मुद्दामून इथे लिहित नाही, नॅरेशन तुम्ही कंप्लीट करा. नॅरेशन लिहावंच लागेल. जर नॅरेशन नाही लिहिलं तर मार्क कट होतात. तर माझ्याकडे थोडीशी जागा कमी आहे म्हणून मी नॅरेशन लिहित नाही आहे. नॅरेशन तुम्हाला आता लिहिता येतील. 28 डिपॉझिट कॅश ₹10,000 इन स्टेट बँक ऑफ इंडिया. बँकेचं नाव जर दिलेलं आहे ट्रान्झॅक्शनमध्ये, तर अशा वेळेला आपल्याला एंट्रीमध्ये सुद्धा बँकेचं नाव लिहावं लागेल. म्हणून बँकेचं नाव आपण लिहिणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि दुसरं अकाउंट आहे कॅश. कॅश डिपॉझिट करतोय तर बँक रिसिव्हर आहे, म्हणून बँकेला अगोदर डेबिट, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 10,000. याचं नॅरेशन घ्यायचं मित्रांनो. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक किंवा बँकेचं नाव लिहा, काही फरक नाही पडणार. जर तुम्हाला
ट्रान्झॅक्शनमध्ये बँकेचं नाव दिलं असेल तर एंट्री करताना बँकेचं नाव तुम्हाला लिहावंच लागेल. नॅरेशनमध्ये तुम्ही बँकेचं नाव नाही पण लिहिलं तरी पण चालेल, पण एंट्रीमध्ये नाव यायला पाहिजे. लास्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फॉर ₹40,000 अँड पेड बाय RTGS. आपण माल खरेदी केला, मग पहिला अकाउंट आपण घेतो परचेस अकाउंट डेबिट. RTGSने आपण माल खरेदी केलेला आहे म्हणजे बँक होऊन जाईल गिवर टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे 40,000. नॅरेशनमध्ये बिंग गुड्स परचेस बाय RTGS आणि पूर्ण क्वेश्चन संपला. शेवटी फक्त आपल्याला इथे टोटल करावी लागेल. शेवटी टोटल करायची आहे. स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत पूर्ण टोटल तुम्हाला जमायला पाहिजे. बघा टोटल तोंडी करून घेतो आपण इथे. कोणत्या पण एकाच कॉलमची बेरीज करा. 90,000 आणि हे 30,000, 1,20,000. 1,20,000 आणि 10, 1,30,000. 1,30,000 आणि 15, 1,45,000 आणि 30, 1,75,000. 1,75,000 आणि 5, 1,80,000. 40,000, 2,20,000. 2,20,000 आणि हे 10, 2,30,000. 2,30,000 आणि 40, 2,70,000. टोटल कंप्लीट झाली 2,70,000 आणि हा क्वेश्चन आपला इथे संपला. तर या प्रकारे हा क्वेश्चन आपण इथे संपवला. तुम्ही पूर्ण आन्सर व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे.